नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यह पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। देवगड निपाणी महामार्गाच्या नव्यानं करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा काही दिवसातच उघड झाल्याचा आरोप होतोय। नवा कोरा रस्ता असतानाही ठिकठिकाणी खड्डे पडू लागलेत। अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगाही पडल्याचं चित्र समोर आलंय। कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या कामाचा दर्जा ठेकेदारानं खरोखरच राखलाय का, असा थेट सवाल उपस्थित होतोय। देवगड निपाणी महामार्गाच्या दुपदरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवगड शहर उपाध्यक्ष आदित्य सारंग यांनी कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी आदित्य सारंग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष देवगड। मी आता उभा आहे देवगड निपाणी हायवे वरती। या रस्त्याचं आताच काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। काम बऱ्यापैकी झालेलं आहे रस्त्याचं आणि आता पण पुढे काम चालू आहे। पण या रस्त्यावरती कोणाचंही लक्ष नाहीये, ना कुठलाही इंजिनियरचं लक्ष आहे, नाही कोणाचा प्रशासनाचं लक्ष आहे। या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। या पहिल्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो खड्डे, या बघा खड्डे गेली। एखादा बाईकवाला भर पावसामध्ये आपल्या इकडे पावसाची झडप मारते, जर गाडीवाला या खड्ड्यामध्ये याची गाडी अडकून तो पडला आणि काही अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण राहणार? खड्डे भरपूर या पुढे रस्त्यापर्यंत, जिथे आता नवीन फक्त 4 दिवस काम झालंय, त्या 4 दिवसामध्ये त्या रस्त्यावरती खड्डे पण पडलेत आणि त्या रस्त्याला चिरा पण भेगा पण पडलेले आहेत। याच्यावरती इंजिनियर लोक काही लक्ष देत नाहीत, फक्त काम करत चाललेले आहेत आणि मागे काय रस्त्याची हालत आहे, काय झालंय ते कोणच बघत नाहीये। हे सरकार टॅक्स घेऊन करतं काय आहे? फक्त आमच्या गावातल्या लोकांना तुम्ही समज देणार, त्यांचा टॅक्स घेणार आणि त्यांचा पैशाचा उपयोग तुम्ही असा करता या कामात। खड्ड्याची हालत तुम्ही बघू शकता। आता मगाशी तुम्हाला जसं दाखवलं, जेवढा खड्डा पडला हा पण खड्डा बघून घ्या तुम्ही। ही अशीच हालत पुढपर्यंत रस्त्याची झालेली आहे, जोपर्यंत काम त्यांचं आता चालू आहे। तर पाठीमागे ते लोक इंजिनियर पण लक्ष देत नाही, ना कोणी लक्ष देत आहे। तसंच इकडे मोठे मोठे टायरचे तुम्हाला निशाण पण दिसतात। जसं तुम्ही आता मागे जो खड्डा बघितला, तसंच हा मध्ये रस्त्याचा पडील पुढे एवढे मोठे मार्क आहे। त्याच्यावर जर एखादी स्कूटी जाऊन अडकली आणि पावसामध्ये स्लिप झाली तर मोठाच्या मोठा अपघात इकडे घडू शकतो। कालचे सदस्य सगळे आले होते आणि इथे आम्ही त्यांच्याशी वाद पण घातला, परंतु त्यांचा ना कॉन्ट्रॅक्टर आमच्या समोर यायला तयार झाला, ना कोणी यायला तयार झाला। आम्ही अक्षरशः 4-5 जण त्यांच्याशी वादत होतो इथे, कारण त्यांचं कामच नीट चालत नव्हतं। खूप आम्ही म्हणजे प्रयत्न केला, पण कॉन्ट्रॅक्टर आमच्या समोरच आलेला नाही। कालवीचे सगळे त्यांच्या मुख्य सदस्य पण आलेले होते इथे त्यांच्याशी चर्चा करायला, कोणी आले। तुम्ही आता बघू शकता, हे इकडचे ग्रामस्थ आहेत, स्थानिक आहेत, यांनी पण त्याच्याशी बोलायचा संपर्क केला, पण ते लोक कोणी कॉन्ट्रॅक्टर येत नाही समोर, काही बोलायला येत नाहीयेत। अक्षरशः रस्त्याची हालत बेकार होणार आहे। आणि हे खड्डे बघा ना, इथे खड्डे आहेत, तिथे पुढे पण आहेत। ग्रामस्थांचं पण तुम्ही ऐकता, ग्रामस्थ पण आम्हाला भेटलेत। दादा, आम्ही यांचा तुम्ही याच्या कधीपासून हे करता, त्यांच्यावर चर्चा काय झाली आहे तुमची किंवा असं काम चालू असताना? म्हणजे इथे ज्यावेळी त्यांच्या गाड्या आल्या ना, त्यावेळीच म्हणजे इथल्या मोऱ्या त्यांनी तिथे 2 मोटरसायकल वाले त्या मोऱ्यांच्या इथे पडले। कारण का, तर त्यांनी त्या खोदून ठेवून जवळजवळ 15 ते 20 दिवस अधिक होऊन गेले होते, परंतु ते काम त्यांचं काय पूर्ण होत नव्हतं। मग त्यावेळी पहिल्यांदा तिथे विरोध झाला, त्याच्यानंतर त्यांनी मध्ये इथे पण ती मोरी घातली, त्याचं सुद्धा काम नीट नव्हतं। आले तिथे वळणामध्ये पण झाले, कारण का त्यांच्या कामाची पद्धत बरोबर नव्हती। म्हणजे ते टप्प्याने जे काही काम क्लिअरली चालायला हवं होतं ना, ते चालत नव्हतं त्यांचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती पाणी पण ते व्यवस्थित मारत नव्हते, जे ह्याच्यावरती पाणी। आणि पाण्यासंदर्भात पहिला वाद झाला की तुम्ही ते जे काय हे करताय ना, त्याच्यावरती पाण्याची खूप गरज होती, परंतु ते काय त्यांनी नीट वापरलेलं नाही पाणी। म्हणजे आमच्या तिकडे पण कोणी मेन म्हणजे आधी तो कॉन्ट्रॅक्टर जो कोण होता तो समोर आलेलाच नाही। चालेल, आम्ही ह्याच्यावरती हे करतोय।
तुम्हाला लवकर याचं कारण समाधान रस्त्याची- होईल. नाही कारण काय तुम्हाला सांगतो, आता परवा आम्ही आदमापूर ते कोल्हापूर रोडला गेलो, आदमापूरवरनं यात्रा करायला गेलो. त्या रोडची जी लेवल होती ना, पोटातलं पाणी हलत नव्हतं आणि ह्या रोडवर दणादणा दणके बसतायत. हेच म्हणजे सध्या याच योजनेतनं तोही रस्ता झालाय. त्या रोडची जाऊन लेवल बघा. आम्ही मोटरसायकलने पण त्या रोडनी गेलो आणि कारने पण गेलो, बोललो. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशहर अध्यक्ष आहे आदित्य सारंग. आम्ही ते रस्त्यावरती हे भरपूर हे झालेले आहेत. आम्हाला तक्रारी पण भरपूर लोकांचे आले आहेत. आम्ही कोणी कार्यकर्ते नाही आहोत, पण आम्ही इथले लोकल नागरिक आहोत. आम्हाला ते आता हे झालाय त्यांनी रस्ता नाहीये. रोलर मारून ही लेवल केली होती. त्याच्यानंतर त्यांनी पाईप ह्याचं हो, इलेक्ट्रिक लाईन इलेक्ट्रिक लाईन टाकतायत. आणि पूर्ण जे काही साधारण होतं ना, त्याचा सुद्धा सत्यानाश करून टाकलाय. याला खरं तर साईडने डांबर 2 फुटाचं किमान डांबराची पट्टी तरी होती, कारण आता ह्या धारेवरती टायर फाटतायत लोकांचे घासून. होय. तो सत्यानाश होणार आहे साईड पट्टीचा आणि हे इथे खड्डा पडणार, लोकांच्या गाड्या अजून आपटणार. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. पट्टा आहे, पुरा टायर पट्टा आहे, एवढा मोठा पट्टा आहे. तुम्ही विचार करू शकता या रस्त्याचं काम काय म्हणून झालं असेल. आम्हाला बरेचसे ग्रामस्थांनी पण आता इकडे भेटून आम्हाला सांगितलं होतं की याच्या अगोदर पण 2 गाडीवाल्यांचा इकडे अपघात झालेला आहे. त्या अपघाताला जबाबदार कोण राहणार आहे? प्रशासन जबाबदार घेणार आहेत काय? तुम्ही जो हा रस्ता बनवला तर तुम्ही कुठल्या ह्याच्याने बनवलात? ना तुमचा कंत्राटदार ना तुमचा कोणी इंजिनियर याच्यावरती लक्ष देत आहे. आणि जर तुम्ही साईड पट्टी पण बघू शकता, साईड पट्टीची पण तसंच अवस्था करून ठेवलेली आहे. याच्यावरून लोकांच्या गाड्यांचे टायर जाऊन फुटतायत. टायर इकडे माती टाकून ठेवली, ही मातीमध्ये टायर जाऊन बसतायत. ही तुम्ही माती टाकून ठेवली, ही मातीमध्ये जर आता अजून पाऊस जर पडला ही माती खालती खचणार आहे. म्हणजे तुम्ही अपघात होण्याचा वेळ बघताय का? वाट बघता तुम्ही, अपघात होऊन दे, माणूस मरून दे, नंतर आम्ही काम करतो. जर तुम्हाला लक्ष नाही द्यायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या तऱ्हेने लक्ष देईल. त्याच्यात आधी आम्ही तुम्हाला एक सांगतो की तुम्ही लक्ष द्या याच्यावरती, नाहीतर आम्ही आमच्या परीने लक्ष देऊ. तुम्ही बघू शकता या रस्त्यावरती तडे पण पडलेले आहेत. ह्यांचं काय काम आणि कशा प्रकारे तुम्ही काम केलेलं आहे ना हे बघू शकता ना. हे बघा साईडला तडे गेलेले आहेत. हे बघा, पुरं सिमेंट तुम्ही कॉन्क्रीटचा रस्ता बनवला तर हा रस्ता तुम्ही असा आहे ना. इंजिनियर लोकांची पाणी झाली आहे ना, कुठला कॉन्ट्रॅक्टर येऊन कोणाशी बोललाय. या ग्रामस्थांची खूप आमच्याकडे तक्रारी आलेली. मला प्रशासनाला हेच सांगायचं आहे की तुम्ही तात्काळ या रस्त्यावरती तातडीने लक्ष द्या, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या प्रकारे आम्ही लक्ष घालू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओंकार हत्तीच्या वावरामुळे पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. प्रशासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाहीये. हत्तींच्या उपद्रवामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होते. हत्तींमुळे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संरक्षण आणि नुकसान भरपाईसाठी आणखीन किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल शेतकरी शशिकांत महाले यांनी उपस्थित केलाय. काल म्हणजे राती हे तुका दिसतले थंय फोटो ह्याच्या तुझ्या मीडिया मार्फत हे राती जे काय नुकसान केले जे ओंकार हत्ती म्हणून, ही आता पहिली फावट न्हू, ही सांगपाचे म्हणजे ही 3री फावट झाली हा. आणि हेचेर गांभीर्यान घेवंक ना. आम्ही हय पोटाक गाड मारून उत्पन्न केल्ला असा. हे आयज 4-4, 5-5 वर्साचे कवाते. हे फाल्यां आता ह्या हुतात्मा स्मारक बरी गजाल सरकारान बऱ्यापैकी हो एक हे केल्लो आहा थंय. कित्याक जेव्हा एंट्रन्स जातलो महाराष्ट्रासून तेन्ना एक तेचे कडेन टुरिस्ट स्पॉट म्हणून आम्ही बघू शकता. आणि ज्यांच्यांनी थंय जे आत्मे म्हणजे जे आसत म्हणजे आता ज्यांच्यांनी थंय रगात शेणयला त्यांचो एक उगडास सरकारान बऱ्यापैकी केलो. फाल्यां संरक्षण मंत्री येता, त्याच्या संरक्षणा खातीर हय हायवेक आयज 2 दीस झाले मी स्वतः बघतोय. JCB येतात, रस्तो साफ करतात, झाडां लायतात आणि काय करतात. आणि वन ऑफ द टॉप सेक्युरिटी झेड सेक्युरिटी तेका आयज. आणि आमचं संरक्षण कोण करतलो ह्या हत्तीपासून, तर आमकां हेंच्यांनी उत्तर दिवचा. त्याचं संरक्षण करतले करा, आमचे ना म्हणू ना, कारण आमच्या देशाचो संरक्षण मंत्री. पण आमचे संरक्षण खंय हा?
हेचेर म्हाजो हें आसा आयज खंय काय आसा आमचे खातीर सेक्युरिटी खंय आहा काय हें आसाच चलतलां. तुमकां खबर आहा आतां ओमकार हत्तीचे परतून म्हाका दिसता 11 म्हयने तिसरे फावट हत्ती परतून येयल्लो आसा आनी लॉस तुमकां दिसता शशिकांत महालेन सांगलें तेजे गांवांत आतां दोळ्या फुडें दिसता तुमकां. आनी तुमकां पयलीं धन्यवाद तुमकां मिडियाक दिता कारण तुमी आमचे प्रश्न कितें आहा ते मिडिया मार्फत पावतात. आनी एक सांगची गजाल म्हटल्यार गेले फावटी 4 म्हयन्या पयलीं येयल्लो मोपा दाडाची म्हणटा ती दाड म्हणटात थंय लोकांचें लुकसाण जालें श्याम सावंत म्हणून आनी तोरशे शेटये म्हणून थोड्यांक शेतकऱ्यांक तांकां कितें लॉस मेळोंक ना ती सरकारान तेजें हें घेवन तांकां थोड्यांक कितें लॉस तेंचे जालें ते तांकां दिवचें. आनी आतां हत्ती येयला ताका बेगीतले बेगीन ताका व्हरचो. आनी हांव रिक्वेस्ट करता संरक्षण मंत्र्यान तूं भितर इंट्रस्ट घेवन हेचेर बेगीतले बेगीन कितें ते कारवाय एक्शन करची आनी हेका बेगीन हांगा खंयच्यानय शिफ्ट करचो हांगा इतकेंच मागता आनी देव बरें करूं म्हणटा. गेली कित्येक म्हयने गेल्या वर्सा ह्या वर्सा ज्या ओमकार हत्तीन पेडण्या मतदारसंघान पेडण्या त्या भागान बॉर्डरीच्या सगळ्या भागान उगवे मेरेन जो धुमाकूळ घातलेलो आणि हो सगळो धुमाकूळ घालत असताना तेणे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लुकसाण केल्ले. त्यांची शेतां, त्यांच्यो कवाते, त्यांचे केळीची बागा हे सगळे उद्ध्वस्त केल्ले. आणि ह्या अनुषंगान आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाची चेअरमॅन जी आसा मॅडम दिव्या राणे हेका आमी निवेदन दिल्लेले पेडण्याच्यान की ह्या ओमकार हत्तीचो कायमचो बंदोबस्त करा. आयज जरी तो महाराष्ट्र हद्दीन गेला तरी येणाऱ्या काळात तो परतून येतलो आणि परतून शेतकऱ्यांचे लुकसाण करतले. आयज आता खबर कळटा की आता एट प्रेझेंट तो मोपा गावान आसा, मेन रस्त्याचेर आसा आणि हलना. या शेतकऱ्यांच्या जमनी, शेतकऱ्यांचे पिकां, शेतकऱ्यांच्यो केळीचे बागा, शेतकऱ्यांचे कवाते, शेतकऱ्यांच्यो बाकीचे पोरसा बिरसा जी कितें आसा तेंच्यांनी कष्ट करून जे सगळे उत्पन्न केल्ले त्या सगळ्यांक प्रोटेक्शन केन्ना दितलो, तेंचो बंदोबस्त केन्ना करतलो आणि ह्या हत्तीचो ओमकार हत्ती आसा पळय तेजो कायम बंदोबस्त केन्ना करतलो. ओमकार काल राती येयला कळना केन्ना राती कितल्यांक येयला तो उगव्याच्यान ते शशिकांत महाले तेचे थंय लॉस केले तेचे कवा ते माड कितें उडयले आनी सकयल हातल्यान हांगा येयला क्रॉस करून आनी हांगा दर्शन घेवन तेंचे भाट आसा थंयच्यान भाटात येयलो स्टार्ट केले तेच्यानच केळी उडोवपाक स्टार्ट केले. म्हाका दिसता अरावंड 20-25 तरी केळी तेचे उडयले परतून खोपळी उडयले 1-2-3 आनी हे आतां लागतले आसले 2 वर्सां हे वर्सा लागतले आसले 2 कवाते अशे 1-2 कवाते व्हडले उडयले. हे येता येता थोडे लुकसाण करून वयता आनी बेनिफीट कितेंच ना आनी हो परतून येत आसा. हेची सरकारान कितें ते दखल घेवची काय आमकां अशेंच शेतकऱ्यांनी अशेंच मरचे मेहनत घेवचे आनी तेंची लॉस जावचे. 4-4 म्हयने जर अशें आमकां लॉस जायत जाले आमी आतां हे मेहनत घेवन हे कवाते आतां 4-5 वर्सां लागली आमकां मेहनत घेवपाक आनी रेडी जावपाक आणखी 2 वर्सांनी आमकां उत्पन्न दिवपाक स्टार्ट जातलो लागलो न्हू. आतां आमकां लॉस जाता ते आमकां बेनिफीट कांयच मेळना. तितून करून आतां फुडें हत्ती असो हांगाच्यान असो मोपा आतां गेलो ते सायडीन आतां तूं आसलो थंय आतां ना म्हणल्यार 2 वरां तरी रोडार आसा तो ते लोकांक वचूंक कामाक वयतल्यांक तांकां वचूंक मेळना आनी गांवांत काम करून वयतले तांकांय वचूंक मेळना अशी स्टेज आसा. आनी फाल्यां आमचो संरक्षण मंत्री येवपाक आहा राजनाथ सिंग. म्हाजी एक रिक्वेस्ट आहा कोणी तुमी तुमच्या मिडिया थ्रू ताका एक रिक्वेस्ट करची हंबल रिक्वेस्ट म्हाजी करता ताका हत्तीचो बेगीतले बेगीन तो बंदोबस्त करचो नाजाल्यार 2-2, 4-4 म्हयने आमी मेहनत घेतले शेतकरी लॉस हेतून कोण जाता शेतकरीच मरता बाकी कोणाचें कितें जायना. आमी शेतकरी म्हणून आमकां कळटा की शेती कितके जाता. तुमी आमकां 5,000चे आमच्या शेतांतसून आमकां 10,000 मेळटले तर तुमी आमकां 20,000 दिवंक शकतात पण आमी जे मेहनतीन आमकां करता न्हू आमचे खातीर खावपाक ते आमकां ते मेळचे ना. तुमचे 20,000 आमकां नाका आमची मेहनत आमकां जाय केल्ली तेचे आमकां बेनिफीट मेळूंक जाय. हे आमकां उपकार कोणाचे आमकां गरज ना. आमकां शेतकऱ्यांक आमचो स्वताचो अभिमान आहा आमी कोणाच्या हेचेर गरज ना आमकां हेंच्यांनी दिवपाक अशें पण आमी रिक्वेस्ट करता सरकारान हेचेर एक्शन बेगीतले बेगीन हत्तींचो बंदोबस्त करचो. कुणकेश्वरमध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील भाविकांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती दिसत होती. पहाटे 5 वाजता माजी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे नेते संजय आंग्रे, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अतुल रावरणे, सुशांत नाईक यांच्या हस्ते कुणकेश्वरची पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन रांग सुरू करण्यात आली अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिली आहे.
आपल्या हिंदू धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे श्रावणातला हा दुसरा पवित्र सोमवार आणि ह्या दुसऱ्या पवित्र सोमवारीनिमित्त या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी गर्दीचा उच्चांक मागच्या पहिल्या सोमवारचा बघता दोन्ही बाजूने मंडप व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या बाजूने. त्याचप्रमाणे दर्शन रांगा दोन्ही मंडपाच्या मध्ये मंडपाखाली केलेले आहेत बॅरिकेटिंग लावून. त्याचप्रमाणे स्वयंसेवक ज्या ग्रामस्थ आपल्या वाडीवर पाळ्या तयार करतात त्यासाठी ग्रामस्थ या ठिकाणी झुकून देऊन काम करतात स्वयंसेवकाचं. त्या सर्व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आपली ड्युटी बजावलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ST महामंडळानेसुद्धा आमच्या मागणीप्रमाणे जास्त फेऱ्या वाढवलेल्या आहेत आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा यावेळेला म्हणजे सगळं जे काय आहे ती यंत्रणा पूर्ण या ठिकाणी डबल केलेली आहे. तर सांगायचं महत्त्व असं की ज्याप्रमाणे आजचा दुसरा जो सोमवार आहे तो सकाळी पहाटे 5 वाजता या ठिकाणी तर पहिल्या पूजेला सुरुवात माननीय माजी आमदार वैभवजी नाईक सपत्नीक, त्याचप्रमाणे माननीय अतुलजी रावराणे भैरीभवन प्रतिष्ठान अध्यक्ष, त्याचप्रमाणे माननीय संजयजी आकरे सपत्नीक, त्याचप्रमाणे माननीय सुशांतजी नाईक, तसेच माननीय सतीशजी मराठे डायरेक्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा उच्च पदाची सुद्धा माणसं या ठिकाणी सन्माननीय अतिथी या ठिकाणी येऊन पूजाही केली, दर्शन घेतलं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी लाईनमध्ये सर्व भाविक भक्तगणांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी माननीय प्रसिद्ध बुवा महादेव शहाबाजकर, त्याचप्रमाणे माननीय भगवानजी लोकरे, त्याचप्रमाणे माननीय श्रीधरजी मुणगेकर, त्याचप्रमाणे प्रमोदजी हरियाण, विजयजी परब आणि लक्ष्मणजी गुरव अशा प्रकारे ह्या सन्माननीय सगळ्यांची भजनं पण या ठिकाणी आहेत आणि त्या प्रकारे ती पार आज पडणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही सगळी ग्रामस्थांनी आमच्या ट्रस्टने आणि सगळ्याजणी प्रशासनाने इथल्या चांगल्या प्रकारे सुविधा या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तगणांसाठी पर्यटकांसाठी निर्माण केलेली आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आजचा जो दुसरा सोमवार आहे तो भरगच्च लाईनीमध्ये भरगच्च गर्दीमध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये आमच्या ऊर्जास्थानाचं स्वयंभू कोकणची काशी कुणकेश्वर यांच्या चरणी जाऊन लीन होऊन त्यांची सेवा आणि त्यांचं दर्शन घेऊन प्रत्येक भाविक भक्तगण आनंदी वातावरण चांगल्यापैकी या ठिकाणी आपलं जे काय आताच्या दगदगीच्या जीवनात जे काय स्पर्धात्मक जे काय जीवन आहे ते बाजूला ठेवून या ठिकाणी तनमन धन या ठिकाणी सगळं या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी चांगल्या प्रकारे सामील झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन प्रत्येकजण आनंदाने उत्साहाने गुण्या गोविंदाने या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये आनंद लुटत आहे. आणि अशा प्रकारे सर्व भाविक भक्तांनी येऊन इथं आमच्या ऊर्जास्थानाचं दर्शन घेऊन आम्हाला चांगल्या प्रकारे ह्याच्या जे पुढचे 2 सोमवार आहेत त्यालाही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे आणि आपण ते कराल याची आम्हाला खात्री आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे दिवसेंदिवस या ऊर्जास्थानाचं महत्त्व जे झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि त्या वाढणाऱ्याचा ओघ बघता भावी भक्तगणांचा सुद्धा ओघ एवढा वाढलेला आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी जसं तिरुपती म्हणा, शिर्डी साईबाबा म्हणा किंवा जी मोठी शेगावचे गजानन म्हणा, अशा प्रकारे इथं जे काय त्या ठिकाणी जे काय नियोजन आहे त्या पद्धतीत आम्हाला आता आजच आम्हाला त्याची जबाबदारी यायला लागली आहे आणि वाटायला लागली आहे. अशा प्रकारचं दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे या ठिकाणी या महास्थानाला भक्तिमय वातावरणात या ठिकाणी आनंदात या ठिकाणी सगळेजण दर्शन घेत आहेत. हे आम्हाला बघूनही समाधान वाटतं आणि आनंद वाटतो आणि आम्हाला काम करायला या ठिकाणी उत्स्फूर्त ताकद पण येते असं मी अभिमानाने सांगू शकेन. आणि पुन्हा एकदा सर्वांना या सर्व भक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देईन. धन्यवाद. कणकवली शहरातील प्रस्तावित क्रीडांगणासाठी मुर्डेश्वर येथील 248 गुंठे जमिनीची मोजणी सुरू करण्यात आली. मात्र जमीन मालकांनी केवळ 248 गुंठे नव्हे तर संपूर्ण
1100 गुंठे क्षेत्राची मोजणी करण्याची मागणी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। याबाबत नगरसेवक राकेश राणे यांनी थेट पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून जमीन मालकांची भूमिका आणि त्यांची व्यथा मांडली। यावेळी पालकमंत्र्यांनी या विषयावर लवकरच ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मोजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक राकेश राणे यांनी दिली आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी राकेश राणे कणकवली नगरपंचायत नगरसेवक आहे आणि ग्रामस्थ देखील आहे तिकडचं। त्यामुळे महत्त्वाचा विषय आज कणकवली शहरातील मुडेश्वर येथे नगरपंचायतची मोजणी होणार होती। 1100 गुंठ्यापैकी 248 गुंठ्याची मोजणी होती व त्यासाठी नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील मॅडम व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक हे देखील हजर होते। आमची सर्वांची एकच मागणी होती, तुम्ही पूर्ण 1100 गुंठ्याची मागणी करा। पण त्यांचा विषय होता 248चीच आता मोजणीचा आम्ही प्रस्ताव केलेला आहे व त्या मागणीला आमचा पूर्णपणे विरोध होता। त्याच्यानंतर आमची पालकमंत्री साहेब नितेशजी राणे साहेब यांच्याशी चर्चा झाली व त्यांच्या चर्चेनंतर पालकमंत्री साहेबांनी आम्हाला 2 दिवसाची वेळ दिलेली आहे। त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढचा आता निर्णय घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टीचा। मोजणी आता सुरू आहे पण त्या मोजणीला आमचे ग्रामस्थ कोणीही हजर नाही आहेत। आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही 1100 गुंठे जी जागा आहे ह्याच्यासाठी स्टेडियमसाठी आरक्षित आहे त्याची पूर्ण मोजणी करावी ही आमची मागणी आहे। एक महत्त्वाची भूमिका घेतली नगरपंचायतीच्या प्रशासन सीओ मॅडमांच्या खाली अध्यक्षतेखाली आणि नगरपालिकेच्या बॉडीच्या वतीनं की 248 गुंठ्याचा पहिला प्रस्ताव हा मोजणीचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी दिला। तातडीनं त्याच्यावर जवळजवळ प्रांतसाहेब असतील, वनविभाग असेल, कृषी विभाग असेल आणि भूमी अभिलेख विभाग असेल आणि नगरपंचायत प्रशासन असं मिळून या ठिकाणी मोजणी 248 गुंठ्याची सुरू केलेली आहे। दरम्यान काय इथल्या ग्रामस्थांनी त्या सगळ्या भूमिकेला पहिल्यांदा विरोध केलेला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की जे 1100 गुंठे क्षेत्र आहे ते सगळंच्या सगळं आपण मोजणी करावं, पण तो तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचा नव्हता। नगरपालिका फर्स्ट फेजमध्ये 248 गुंठ्याचा मोजणीचा प्रस्ताव नगरपालिकेने दाखल दिलेला होता। आता आम्ही त्यांना नगरपंचायतीच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं आम्ही त्यांना एक शब्द दिलेला आहे की लवकरच आम्ही नवा प्रस्ताव उर्वरित जे क्षेत्र आहे जे जमिनीचं त्याबाबतचा नवा मोजणीचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जी प्रक्रिया आहे नगरपालिकेची तातडीनं होईल आणि जी महसूलची असेल किंवा जी भूमी अभिलेखची असेल किंवा जी वनविभाग आणि कृषी विभागाची त्यांनी जी तारीख दिल्यानंतर त्याची प्रत्यक्ष त्या ठिकाणी मोजणी होईल आणि जो काय या जमिनीचा जो मोबदला आहे याचा जो दर आहे, झाडं असतील, जमीन असेल, बांधकाम असेल, तर त्याचा सगळ्या दर ठरवण्याचा अधिकार हा सन्माननीय प्रांताधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आहे। ते त्या ठिकाणी याबाबतचा दर त्या ठिकाणी निश्चित करतील। तो दर त्या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांना दिला जाईल आणि हे सगळं जे क्षेत्र जे आहे ते संपादित करू खऱ्या अर्थाने या शहराची जी गरज आहे क्रीडांगणाची, ती क्रीडांगणाची गरज त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल। खरं तर हा सगळा विरोध होता, त्याच्यानंतर चर्चा झाली। सीओनी सुद्धा चांगली मध्यस्थी केली, उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी केली, मीही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याही सगळ्या जमीन मालकांनी, शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधी चर्चा केली आणि त्याच्यातनं एक निर्णय झाला की आता आमचा मोजणीला विरोध नाही, आम्ही मोजणी त्या ठिकाणी 248 गुंठ्याची आपल्याला करायला देतो, पण लवकरात लवकर उर्वरित क्षेत्राचा जे आरक्षित 1100 गुंठ्यामध्ये शिल्लक क्षेत्र आहे याचा प्रस्ताव नगरपालिकेने तातडीने करावा आणि ही प्रक्रिया आपण पुढे आमचं पूर्ण सहकार्य आहे अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली। खरं तर आमच्याकडे 4 कोटी रुपयाचा निधी आहे, त्याचा प्रत्यक्ष 3,60,00,000 रुपये आमच्याजवळ आहे। 40 लाख रुपये जो आहे तो नगरपंचायत त्याच्यामध्ये ते देणार आहे आणि असं करून पहिल्या स्टेजमध्ये पहिल्या फेजमध्ये आम्ही 4 कोटी रुपये याच्यावर संपादनावर त्या ठिकाणी खर्च करणार आहोत आणि भविष्यामध्ये जशी जशी निधीची उपलब्धता होईल तशा पद्धतीने हे सगळं 1100 गुंठे क्रीडांगणासाठी त्या ठिकाणी भविष्यात विकसित केलं जाईल। जमिनीचा मोबदला हा जमीन मालकांना दिला जाईल आणि अनेक मागणी त्याच्यामध्ये जमीन मालकांची आहे। प्रकल्प रोजगार आणूच पण आपल्या लोकांमुळे निर्माण होणारा रोजगार आपण विसरलोय। त्यामुळे शिक्षक भरतीत 80% स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशी मागणी केली असून इतरही विभागात ती व्हावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहणार। यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं आमदार प्रमोद जठार यांनी सांगितलंय। अख्ख्या महाराष्ट्रात सिंधुरत्न ही योजना एकाच जिल्ह्याला, दोनच जिल्ह्याला, बरोबर आहे। म्हणजे हा जिल्हा डोंगराळ भाग आहे म्हणून तुम्ही आणली, समुद्र आणि सह्याद्री याच्यामध्ये असलेला चिंचोळा भाग अनेक अडचणीमध्ये आहे। इथली बोलीभाषा निराळी आहे, दर 10-12 किलोमीटरवरती बोलीभाषा बदलते। बाहेरचे शिक्षक, इतर मंडळी आहेत, आपल्याच लोकांना रोजगार नाही आहे म्हणून लोक बाहेर चाललेली आहेत। मग ज्या शाळामध्ये साधारणतः सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आज 1 लाख मुलं शिकतात, झेडपीच्या शाळेचं बोलतो,
किती शिकतात? 1 लाख. आता फॅक्टरी आणाल, उद्योग आणाल ते आणावेत नेत्याने, त्यांचं आमचं काही म्हणणं नाही, ते आल्यानंतर रोजगार मिळेल. पण आमची लोक जिल्ह्यात राहिल्यामुळे, त्यांना मुलं झाल्यामुळे, ती मुलं झेडपीच्या शाळेत गेल्यामुळे, ही मुलं गेल्यामुळे तिथे रोजगार जो निर्माण झाला आमच्या मुलांच्या शिक्षणामुळे. डू यू गेट मी? आमच्या मुलं 1 लाख मुलं सिंधुदुर्ग रत्नागिरीतली त्या शाळांमधनं गेली झेडपीच्या. आज त्यांनी ते टिकून ठेवली माणसं, तीच पोरं शाळेत गेली, त्यांना शिकवायला शिक्षक. म्हणजे रोजगाराची निर्मिती आमच्यामुळे झाली. मग आमची पदं आमच्या पोरांना द्या 80%. महसूलचा पण विषय असाच, आरोग्याचा पण विषय असाच. महसूल आमचीच महसूल यंत्रणेला राबवायला जी पदनिर्मिती झाली ती आमच्याच 80% पोरांना पहिली द्या. आरोग्याच्यात पण मला असं सांगायचं की आमच्या लोकांच्यामुळे निर्माण झालेली जी पदं आहेत ती तरी किमान 80% आम्हाला द्या. नाहीतर आज 80% बंद असलेली घरं परत कधी उघडणार नाही. रोजगार येतील, रोजगाराला एक वेळ असतो, त्याला एक कार्यमर्यादा असते, ती वर्किंगमध्ये यायला वेळ लागतो. आज गावागावामधले शिक्षक हे कोकणाच्या बाहेरचे आहेत. आज मी दोन्ही जिल्ह्याचा आढावा घेतला, 80% लोक बाहेरची आहेत, त्यांना बोलीभाषा जमत नाही. 3 वर्षाने ते बदली करून घेतात. झेडपीमध्ये शाळेत शिक्षक नाही म्हणून पोरं झेडपी मुलंच घालत नाहीत, शहरामध्ये येतात, गावं बंद पडत झाले. तर रामबाण उपाय म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती केली, एक आता नवीन लवकरच दादा भूषणकडे बैठक लागेल. सन्माननीय आपले पालकमंत्री, सन्माननीय त्यांचे पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि राणे साहेब, या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि सगळे आमदार सिंधुदुर्ग रत्नागिरीतले आम्ही लवकरच जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही बैठक घेणार आहोत की आम्हाला न्याय द्या. आमच्या पोरांना बेसिक, आमचा फंडामेंटल राईट जो आमच्या पोरांना आमच्या याच्यामुळे मिळालेला आहे तो आम्हाला द्या. मला वाटते जवळजवळ 40 ते 50 हजार मुलांची पदं या कोकणातल्या लोकांसाठी निर्माण झालेली, सिंधुदुर्ग रत्नागिरीत बोलतो मी स्पेसिफिक, त्यांना मिळतील एवढा मोठा रोजगार आपण निर्माण केलेला आहे. आपण नेमका तोच विसरलो आहे. प्रकल्प तर आणूच आपण, त्याच्यासाठी सगळेच नेते प्रयत्न करत आहेत, पण आपल्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराचा धनी कोण? आमच्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराचा धनी बाहेरचा. म्हणून आज स्थानिकांचा विषय आहे. 80% आम्हाला त्याच्यात प्रायोरिटी मिळाली पाहिजे. आम्हाला कायदा नाही बदला, आम्हाला प्रायोरिटी मिळाली. 80%, उद्या 70% राहिले, 30% घ्या बाहेरचे, आमचं काय म्हणणं नाही. पण प्रायोरिटी आमच्या D.Ed. झालेल्या आणि ते काही छोट्या मोठ्या परीक्षा पास झालेल्या सगळ्या मुलांना द्या, असं आमचा आग्रह आहे. कणकवली शहरातील केळी साठवणूक वखारींवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकत तपासणी सुरू केली आहे. केमिकलचा वापर करून फळं पिकवली जात असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेच्या आरोग्याशी खेळाल तर कारवाई होणारच असा इशारा देखील दिला होता. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि चायनीज सेंटरच्या तपासणीनंतर आता फळांच्या वखारींचीही तपासणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी वखारीतील फळांचा साठा, अन्न परवाना आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. वखार मालक रिजवान बागवान यांच्याकडून माल कुठून आणला जातो, त्यांची बिलं आणि माल कुठे पाठवला जातो याबाबतची माहिती घेण्यात आली. त्यांनीही तपासणीसाठी अधिकाऱ्यांना सहकार्य केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंडळाचे सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी कणकवलीतील या बघतोय की केळीच्या वखारीवर धाड टाकली आहे. सकाळी 7:30च्या सुमारास आज सोमवारी सकाळी धाड टाकली आहे. त्यांनी या संदर्भात माहिती घेतली असता कणकवलीमध्ये जे केळी विक्रेते बागवान नामक व्यक्ती आहेत यांच्या ह्या वखारीवर धाड टाकलेली आहे. त्यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी देखील सुरू आहे. तसेच केळी नेमके कशा पद्धतीने कुठून येतात, कुठे पाठवतात याची बिलं देखील तपासणी केली जात आहे. तशाच पद्धतीने पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील काही दिवसापूर्वी कणकवलीतील जी बागवान नामक व्यक्ती आहेत ते केळी पिकवून म्हणजे लवकर कशी केळी पिकतात यावर संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर मग त्यांनी जर समजा अशा पद्धतीने नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा असा इशारा देखील दिला होता. आणि त्याचनंतर आता बघतोय की 2 दिवसानंतर ही कणकवलीतील या वखारीवर धाड टाकण्यात आलेली आहे. यानंतर नेमके अधिकारी
काय सांगतात हे देखील पाहावं लागणार आहे. कोणकोणत्या गोष्टीची तपासणी होते, त्यानंतर काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे. नेमकं बागवान नामक व्यक्ती आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील पाहावं लागणार. पण तूर्तसं आपण बघतोय की येथे जे अधिकारी आहेत ते सध्या ह्या वकारीची पाहणी करत आहेत. पाहणी केल्यानंतर त्यांच्यातून नेमकं काय बाहेर येतंय, केमिकल लावून हे केळी विकत जात आहेत काय, यावर संशय व्यक्त होता. आणि त्यानंतर मग आता ते जर समजा हे काही आढळलं तर त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते. पण अधिकृत जी शासनाच्या नियमाचे पालन करून जर केळी विकत असतील किंवा केळीचा व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावर म्हणजे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. विद्या विकास मंडळ संचलित श्रीमती नीता निळकंठ दीक्षित महिला महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात मोरेश्वर जनार्दन गोगटे जामसंडे हायस्कूलच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. डॉक्टर प्रसाद देवधर आणि दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते याचं अनावरण झालं. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोग, दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, प्राचार्य बलवान, ॲडव्होकेट अविनाश माणगावकर, महेश रानडे, प्रशांत वारीक, नम्रता तावडे, संतोष कुलकर्णी, राजेंद्र वालकर, संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते. दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी आईवडिलांच्या नावानं कोकणातील पहिलं महाविद्यालय सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त केलाय. या उपक्रमासाठी विद्या विकास मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे त्यांनी विशेष आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी पण त्याचवेळी थोडा दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर येते. सिंधुदुर्गात यंदा पावसानं दडी मारली असून गेल्या 35 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत तब्बल 29% तूट नोंदवली गेली आहे. पाऊस कमी असला तरी जिल्ह्यातील भात शेती सध्या तरी सुरक्षित आहे. मात्र पुढील 25 दिवस पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कुडाळ तालुक्यातील मुळदे कृषी हवामान वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 22 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात अवघ्या 1824.8 मिलीमीटर पाऊस झालाय. 1991 सालापासूनचा विचार केल्यास ही आजवरची सर्वात मोठी तूट आहे. पावसाच्या उत्तरार्धातच ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. देशभरात अल निनोचा फटका बसत असला तरी कोकणात अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे शेतीचं मोठं नुकसान टळलंय. एकूणच यंदाचा पाऊस कमी असला तरी योग्य नियोजन केल्यास शेतकरी चांगलं उत्पादन घेऊ शकतात. आता बळीराजाच्या नजरा आगामी 20 ते 25 दिवसांच्या पावसावर खेळल्या. आज जर आपण यंदाच्या पावसाचा जर विचार केला, 22 पर्यंत सरासरी या विभागामध्ये, कोकण विभागामध्ये जवळजवळ 1824 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि गेले 35 वर्षाची जर आपण सरासरी बघितली, म्हणजे जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे जे कॉलेज आहे, उद्यान महाविद्यालय मुळे, येथे 1991 पासून म्हणजे 2025 पर्यंतचा सगळा संपूर्ण डाटा आहे हवामानाचा आणि विशेषतः पावसाचा. तर ही गेले 35 वर्षाचं जर आपण सरासरी बघितली पावसाची, तर ती 2576 मिलीमीटर होती. म्हणजे 2576 मिलीमीटर हे गेले 35 वर्षाची सरासरी पाऊस होता. आणि आज तो जवळजवळ 1824 मिलीमीटर आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 752 मिलीमीटर कमी पाऊस आहे. म्हणजे 29 ते 30% सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. हा एखाद्या वेळेस एल निनोचा इफेक्ट आपल्याला म्हणता येईल. परंतु हा जरी एल निनोचा इफेक्ट असला तरी मला असं वाटतं की एकूण जर आपण गेले 35 वर्षाचा हात आपण सरासरी पाऊस बघितला, आपण दिवस बघितले, तर सर्वसाधारणपणे या 22 ऑगस्ट पर्यंत जे आपण 1 जून पासूनचा विचार केला तर 75 दिवस पाऊस पडतो. आणि यंदा तो 65 दिवस पडलेला आहे. आपण पावसाचा दिवस कसा मोजतो, तर सरासरी साधारणपणे 2.5 मिलीमीटर त्या दिवसाला पाऊस पडला म्हणजे तुझा पाऊस दिवस समजला जातो. तर त्यामुळे आज जरी 65 दिवस पाऊस पडला असला आणि 752 मिलीमीटर जरी कमी पडला असला तरी आपल्याला जे आज भाताची परिस्थिती दिसते ती सर्वसाधारणपणे चांगली आहे, समाधानकारक आहे. कारण पावसाचे दिवस आपल्याला मिळाले. जरी यंदा 15 ते 20 दिवस पाऊस उशिरा पडला असला तरी पण 65 दिवस पाऊस पडल्यामुळे आपल्याला भाताची उत्पादकता आहे, भाताचं जे आहे समाधानकारक आहे. परंतु आता यापुढे अशी अपेक्षा आहे की साधारणपणे आपल्याला अजून 20 ते 25 दिवस पावसाची आवश्यकता आहे. म्हणजे आणि ती सुद्धा सरासरी जर समान हप्त्यामध्ये पडली पाहिजे पाऊस.
म्हणजे एका दिवशी जर आपल्याला 500 मिलीमीटर पडला तर उपयोग नाही, तर यापुढे साधारणपणे 20 ते 25 दिवस आपल्याला सरासरी रोज 25 ते 30 मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी भाताची उत्पादकता आपल्याला चांगली आहे. भातामध्ये तसं घाबरण्याची कोकणातील गरज नाही. तो एक विषय आहे. आणि दुसरा विषय मला असं वाटतं की हा जो पाऊस आहे आपला सरासरी पाऊस, किंवा काही ठिकाणी काही म्हणतात लोक इथे पडतो तिथे पडतो, तर हे दरवर्षीच आहे. आपल्याला साधारणपणे जमिनीचा जसा एका मीटरला फरक दिसतो तसं 2-2 किलोमीटर 5-5 किलोमीटर पावसाचा फरक आपल्याला दिसतो. काही ठिकाणी पडतो, काही ठिकाणी पडत नाही. परंतु याही परिस्थितीमध्ये भाताच्या शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही असं मला वाटतं. कारण अजूनही जरी 20 ते 25 दिवस पाऊस पडेल आणि आजचा जो ओलावा आहे, म्हणजे आता गणपतीच्या दरम्यान एक फुटवा सुरू होईल भाताचा, तर त्या फुटव्याच्या दरम्यान जरी पाऊस मिळाला आपल्याला तरी आपला जी सरासरी भाताची उत्पादकता आहे तेवढी आपल्याला मिळेल अशी मला खात्री आहे. अल निनोचा यंदा बऱ्याच ठिकाणी प्रभाव आहे, परंतु मला तरी वाटतं की आपल्या कोकणामध्ये तेवढासा फरक पडलेला नाहीये. कारण पावसाचं जरी आपण म्हटलं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त 10 दिवसच आपल्याला कमी पाऊस भेटलेला आहे आणि सरासरीपेक्षा 70 दिवस जरी 10 दिवस जरी कमी भेटला असला तरी सरासरी उत्पादकतेला ते चांगला पाऊस आहे. या वर्षी जरी हा अल निनोचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रभाव दिसतो, तो अल निनोचा प्रभाव पुढच्या वर्षी असेलच असं सांगता येत नाही. कारण कसं आहे, हे जे फोरकास्टिंग येतं, हे फोरकास्टिंग एवढं आधी आपल्याला वर्षाच्या आधी सांगता येत नाही. साधारणपणे 1 महिना आधी आपल्याला त्याचं फोरकास्टिंग करता येतं आणि ते परफेक्ट असतं. आणि 5 दिवसाचं जे आपण फोरकास्टिंग करतो ते जवळजवळ 95 ते 96% परफेक्ट येतं. त्यामुळे एवढ्या लवकर पुढच्या वर्षी अल निनो येईल की नाही हे आज आपल्याला सांगता येणार नाही. मळगाव ब्राह्मणाळी येथील शेतीचं रानकाव्यांकडून प्रचंड नुकसान झालंय. मोठ्या कष्टानं केलेल्या शेतीचं जंगली प्राण्यांकडून प्रचंड नुकसान होत असल्यामुळे येथील शेतकरी पूर्ण हवालदिल झालाय. मळगाव ब्राह्मणाळी येथील शेतीचं रानकाव्यांकडून प्रचंड नुकसान झालंय. मोठ्या कष्टानं केलेल्या शेतीचं जंगली प्राण्यांकडून प्रचंड नुकसान होत असल्यामुळे येथील शेतकरी पूर्ण हवालदिल झालाय. वन विभागानं यात गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. यावेळी निलेश राऊळ, अनिल राऊळ, रामकृष्ण परब, विष्णू परब, विश्वनाथ राऊळ, महादेव राऊळ, गुरुनाथ राऊळ उपस्थित होते. खोल समुद्रातील वादळ सदृश स्थितीमुळे उंच उंच लाटांमुळे समुद्रात जाणं धोक्याचं ठरत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता गुजरातच्या 60 पेक्षा जास्त मच्छीमार नौका आश्रयासाठी देवगड बंदरात आल्याची माहिती देवगड मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी दिली आहे. समुद्रातल्या उंच लाटा तसेच वादळी वाऱ्यामुळे बऱ्याचशा परराज्यातल्या तसेच आपल्या ज्या विविध बंदरातली नौका या आश्रयासाठी आपल्या देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातच्या ज्या नौका आहेत ते साधारण 60 ते 70 नौका ह्या आपल्या देवगड बंदरात आज रोजी दाखल झालेल्या आहेत. या अडचणीच्या वेळेमध्ये आपण त्यांना मदत करतोय आणि बऱ्याच नौकांचे ह्या इंजिनची कामे तसेच विविध कोणाचे फायबर निघालेले आहेत. मुंबईच्या सुद्धा नौका इकडे आपल्या बंदरात आलेल्या आहेत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र देशातील एक भाग अजूनही पारतंत्र्यात होता. 14 वर्ष गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं गोवा मुक्ती उठावास सुरुवात झाली. पोर्तुगीज गो बॅकचा नारा गोमंतक भूमीत घुमला. या लढ्यातील हा धगधगता इतिहास जाणून घेऊयात पत्रादेवीतील हुतात्मा स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं. गोवा स्वतंत्र होण्यासाठी कित्येक आंदोलनं झाले. गोवा मुक्तीचा लढा लढताना देशभरातील शेकडो सत्याग्रही शहीद झाले. या लढ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यातील सत्याग्रही शहीद झाले होते. गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतातील विविध राज्यातील
तसेच लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्याग्रही शेकडोंच्या संख्येनं सहभागी होऊन शहीद झाले. ज्या वेळेला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 14 वर्षानंतर गोवा मुक्त झाला, त्यावेळेला गोवा मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून गुजरात, उत्तर प्रदेश सगळ्या भागातून जे स्वतंत्र सैनिक आले होते ते अनेक मार्गाने आतमध्ये शिरले होते. म्हणजे तेरेखोल, दोडामार्ग, इथला एक मुख्य भाग म्हणजे पत्रादेवीवर ते आले होते आणि ते आत जाताना त्यांच्यावर गोळीबार झाला का 33 लोक मृत्युमुखी पावले. त्याच्यामध्ये बरेचसे स्वतंत्र सैनिक म्हणून त्यांची नावं शाळेत आहेत आणि कुठं त्या स्थानावर लावलेली आहेत. तर हा गोवा स्वातंत्र्यासाठी ह्या भागातल्या लोकांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे, महाराष्ट्राच्या म्हणा उत्तर प्रदेश, गोवा. आता हे स्मारक म्हटलं तर तुम्हाला जे वरचं स्मारक, ते स्मारक अगोदर पण होतं, पण ते 87 साली बांधलं होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते. तर खरं जर इतिहास सांगायचा झालं तर तिथं इतिहास काय नाही, ती फक्त बिल्डिंग, हे म्हणजे स्मृती स्थळ आहे. ते इथं खरा इतिहास होता, कारण इथंच शहीद झाल्यामुळे इथून महाराष्ट्राचे लोक इथं येऊन 15 ऑगस्टला पुष्पांजली अर्पण करतात, गोव्याचे मुख्यमंत्री येतात. त्याच्यानंतर तिथं एक जी जागा आहे ती मुख्य जागा, त्याला आता ह्या 15 ऑगस्टला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तिथं कंपाऊंड बांधून देतो म्हणून. त्याच्यानंतर हे स्मारक, त्याच्यानंतर तो जो पोल दिसतो आहे तो त्यावेळेला ते पोर्तुगीजांचा पोल होता, तो मोडला आणि आता तिथं एक्साईज राहते, ते 15 ऑगस्टला झेंडा फडकवतात म्हणून तो पोल आहे. आणि इथे एक शाळा आहे, त्या शाळेला शहीद कर्नल बनीसिंग पाल या स्वतंत्र सैनिकाचं नाव दिलेलं आहे, हुतात्मा स्वतंत्र सैनिकाचं. त्यावेळेला गोवा आणि महाराष्ट्र जाण्यासाठी तारेचं कुंपण होतं आणि ते तारेचं कुंपण ओलांडून लोक आतमध्ये शिरले. इथं काही लोक शहीद झाले, काही लोक जखमी झाले. त्याला बांधावासियांनी मोठं सहकार्य केलं की त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांना जेवण वगैरे देण्याचं काम तिकडचे लोक करत होते, म्हणजे मदतीचा हात त्यांच्याकडून होत होता. आणि नंतर गोवा आमचा मुक्त झाला ह्या लोकांवर. त्या जागेवर शहीद झाले लोक आतमध्ये शिरताना, म्हणून ते स्मृती त्यांची तिथं जागृत आहे. ते तिथं जो चिरा लावलेला आहे ते स्मृती आहे त्यांची. नंतर हे स्मारक आहे ते जुनं नाही आहे, ते स्मारक झाल्यानंतर हे स्मारक इथं मिनी स्मारक बांधलेलं आहे, म्हणजे ह्या जागेवर त्याची आठवण पाहिजे म्हणून. त्याकाळी पोर्तुगीजांचा अंमल हा बांदा सीमेपर्यंत होता. देशाच्या विविध भागातून येणारे सत्याग्रही हे बांदा सीमेवरील चोरवाटा आणि जंगल मार्गाने गोव्यात प्रवेश करत. पोर्तुगीज त्यावेळी गोळ्यांचा वर्षाव करत आणि त्यामध्ये अनेक सत्याग्रही जायबंदी होत. बांदावासीय त्यावेळी या जखमी सत्याग्रहींना सीमेवरून बांद्यात आणत. गोव्यामध्ये जायला आमच्या भारतीय लोकांना बंदी होती, याही पहिलं आहे. गोव्यात सहजासहजी जाता येत नव्हतं. किंवा तो स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे. वीर हेमंत सोमन मला आठवतात, वीर हेमंत सोमन हे मला आठवतात. राजाभाऊ महांकाळ आठवतो, कर्नाल सिंग आठवत आहेत, कलकत्त्याच्या सुभद्राबाई रॉय यांनी सुद्धा त्या ठिकाणी सत्याग्रहात भाग घेतला होता. या सत्याग्रहांची व्यवस्था आम्ही बांदा येथे विठ्ठल मंदिरात करत होतो आदल्या दिवशी, आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच सत्याग्रह. तर त्या व्यवस्थेच्या कामामध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे, त्यांची व्यवस्था बघण्यात आणि त्यांना पाठवण्यामध्ये. तर तेव्हा असा हा सत्याग्रह गोव्यासाठी झाला. अनेकाने आपला त्याग त्या ठिकाणी केलेला आहे, इतकं मला बरं आठवतं. सालाधारचा नंगा नाच नाही चलेगा नाही चलेगा अशा घोषणा देत आम्ही आजपर्यंत त्यांना पोचवायचो. आत गेल्यानंतर तर त्यांना सरळ तुरुंगात घालायचे लोक. असा तो चमत्कारिक काळ होता. मी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होतो, 17 महिने होतो. एरवडा सेंट्रल जेल पुण्यामध्ये मी आणीबाणीमध्ये 17 महिने होतो. आणि त्या ठिकाणी मला चांगली माणसं भेटली. अनंतराव देवकुळे, वसंतराव देवकुळे, वामनराव म्हाळगी होते, अनंतराव चौगुले. आणि त्या ठिकाणी जी माणसं
भेटली ती माणसंसुद्धा देशासाठी लढणारीच होती. कोणीही घाबरलेला नव्हता. त्या ठिकाणी सेपरेट यार्ड म्हणून आहे, येरवडा सेंट्रल याचं टिळक यार्ड आहे. टिळक यार्डच्या पुढे सेपरेट यार्ड आहे. सेपरेट यार्डच्या बराक नंबर 1 मध्ये 2 नंबरच्या खोलीमध्ये मी 17 महिने काढले. चांगली चांगली माणसं भेटली ना, रामभाऊ म्हाळगीसारखी माणसं भेटली. मग रामभाऊ म्हाळगी म्हणजे काय, आमदार बाबा आढाव होते आमदार, ते होते. अशी चांगली माणसं भेटली. त्यांच्या संगतीमध्ये बराच वेळ गेला आणि त्यामुळे आमच्यामध्ये देशभक्तीचं वातावरण आपोआप तयार झालं. चांगल्या माणसाची भेट झाली, याच्याबद्दल आनंद झाला, समाधान वाटलं की आम्ही चांगल्या लोकांमध्ये वावरत आहोत आणि आपल्या देशासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. 17 महिने तुरुंगवास भोगला. कोणासाठी? देशासाठी भोगला. त्याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटतंय. गोवा मुक्ती लढ्यात बांदावासियांचं मोठं योगदान आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मारक स्थळी तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहतोय. या लढ्यातील शहीदांचं स्मरण करणारं हे स्मारक गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उभारण्यात आलंय. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल 14 वर्ष भारतातलं एक राज्य हे पारतंत्र्यात होतं आणि ते राज्य म्हणजे गोवा राज्य. आपण आहोत सिंधुदुर्ग अर्थात महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर पत्रादेवी इथं हे स्मारक आहे. आणि या स्मारकाला इथे येण्याचं निमित्त हे औचित्य फार महत्त्वाचं आहे, कारण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. गोवा राज्यात हे स्मारक या ठिकाणी आहे. या स्मारकाबद्दल विशेष सांगायचं, सिंधुदुर्गची महाराष्ट्राची एक विशेष नाळसुद्धा इथल्या शहीदांची या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोवा मुक्ती संग्रामामध्ये जो काही संघर्ष झाला त्या काळामध्ये, त्यात सिंधुदुर्गवासियांचा सुद्धा मोठा वाटा राहिला आहे. महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या नागरिकाचा सुद्धा गोवा मुक्त होण्यासाठी पोर्तुगीजांच्या जोखडातनं पोर्तुगीज गो बॅक म्हणण्यासाठी जे लोक इथे आले होते ते अख्ख्या देशभरातनं आले होते आणि त्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीदांचं स्मरण करण्यासाठी हे स्मारक जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात आता हे स्मारक या ठिकाणी उभारलं गेलं आहे. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याची घोषणा केली होती आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात किंवा त्यांनी हे मूर्त स्वरूप आणण्याचं काम केलं या संपूर्ण स्मारकाला. एकंदरीतच बघितलं तर इकडे मी जसं म्हटलं की देशभरातनं गोवा मुक्त व्हावा म्हणून जे इथे लोक आले होते, जे शहीद झाले होते, त्या प्रत्येकाचं नाव, त्या प्रत्येकाचं स्मरण इथे केलेलं आहे. इथे त्यांची नावंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं असेल, देशातले असेल, जे आपले वीर पुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्यासुद्धा तस्वीरी इथे पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, झाशीची राणी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, त्याचबरोबर सावरकर असतील, त्याचबरोबर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याही तस्वीरी इथे पाहायला मिळतात. तसंच भारत मातेची प्रतिमासुद्धा या स्मारकाच्या ठिकाणी उभारलेली पाहायला मिळते. किंवा पोर्तुगीज गो बॅक हा जो काही लढा होता तो लढा प्रत्यक्षात या स्मारकाच्या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं. त्याची चित्र जी आहेत, क्षणचित्र जी आहेत ती सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकाल किंवा पाहत आहोत. निश्चितच तो काळ जो होता त्या काळामध्ये जवळपास 47 नंतर खऱ्या अर्थानं गोव्याला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी पुढाकार घेतला गेला आणि गोव्यातल्या लोकांबरोबरच संपूर्ण देशातल्या, महाराष्ट्रातल्या विशेषतः लोकांनी त्यात पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला. आणि आपण जिथे उभे आहोत ते बांदा आणि बांद्याची हे बांदा गाव आणि गोवा राज्य याची सीमा आहे किंवा महाराष्ट्र आणि गोव्याची ही सीमा आहे. आणि याच ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य अगदी ह्या सीमेपर्यंत होतं, त्यांची राजवट होती, त्यांचा अंमल होता. आणि त्यांचा अंमल असताना देशभरातनं जे इथे त्या सत्याग्रहामध्ये किंवा गोवा मुक्त व्हावा, त्याला गोव्याला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी जे लोक इथे येत होते, जे शहीद इथे झालेत ते याच भागात झालेले आहेत. जखमी अनेक जण झालेत आणि जेव्हा अनेक जण जखमी झालेत त्यावेळी याच बांदावासियांनी, या सिंधुदुर्गवासियांनी त्यांना बांद्यामध्ये घेऊन जात, कारण बांदा हा महाराष्ट्रातला भाग आहे आणि तिथे ते घेऊन जात होते, त्यांच्यावर उपचार करत होते किंवा पुढची रणनीती काय आखायची याच्यावर सल्ला मसलत या गावामध्ये होत होती. इथलेही काही भूमिपुत्र आहेत ते या
लढ्यामध्ये शहीद झालेले पाहायला मिळते. कारण चोरवाटा आहे, जंगलाच्या मार्गाने हे सगळे देशवासी देशप्रेमी गोव्याला स्वातंत्र्य मिळावं, कारण 14 वर्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये गोवा राज्य होतं आणि अशा वेळी आपल्या भागातले आपले देशप्रेमी सुपुत्र इथे आले, इथे शहीद झाले. आज त्या शहीदांना त्यांचं स्मरण करण्यासाठी येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळावा याच्यासाठी असं भव्य दिव्य स्मारक जे आहे ते पत्रादेवी येथे उभारण्यात आलेलं आहे. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातले देशभक्त इथे उपस्थित राहणार आहे. गोवा म्हटलं की गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि सिंधुदुर्ग म्हटलं की सिंधुदुर्ग सुद्धा पर्यटनासाठी संपूर्ण जगात फेमस आहे. पर्यटन जिल्हा म्हणून देशभरात ओळखला जातो आणि ज्यावेळी पर्यटक इथे येतात त्यावेळी या पर्यटकांना सुद्धा आपल्या देशासाठी, आपल्या इथल्या भागासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करवलं किंवा शहीद जे झाले, हुतात्मा झाले, अशांची नोंद किंवा अशांचा इतिहास इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि निश्चितपणे ज्यांनी प्राणांची आहुती दिली देशासाठी, गोवा स्वातंत्र्य व्हावा याच्यासाठी जे शहीद झाले त्यांना निश्चितपणेच ही सर्वात मोठी आदरांजली या ठिकाणी ठरणार आहे. वेळ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, पत्रादेवी. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर कणकवली हळवल फाटा रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या पोस्टमार्काचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. पोस्टमार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्यात आलाय. भूसंपादनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 75 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून महसूल विभागाकडे जमा करण्यात आलाय. तब्बल 14 वर्षांनंतर रखडलेल्या पोस्टमार्गाचा प्रश्न आता पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच या उड्डाणपुलाचा वापर नागरिकांना करता येणार आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.